अरे माझा अजून विश्वासच बसत नाहीये की एवढे दिवस आपण सगळेच ऐश्वर्या वहिनीला शोधत होतो, ती चक्क भैरवीजींच्या नजरेखाली होती. मला पण तेच कळत नाहीये की मम्मा अशी का वागली असेल. क्लिअर मोटिव्ह आहे. तिला ऐश्वर्या वहिनीचा बदला घ्यायचा होता. अरे काय संबंध मम्माचा आणि ऐश्वर्या वहिनीचा. तारा तू असं काय करतेस? त्या दिवशी इव्हेंटच्या दिवशी ऐश्वर्या वहिनीनेच सावली वहिनीला किडनॅप केलं होतं ना, आणि म्हणूनच तुमचं पित्तळ उघडं पडलं ना. ह्याचाच भैरवीजींना राग आला असणार आणि म्हणूनच त्यांनी हा डाव रचला असणार. नाही सोहम, तू ना मम्माला अजून ओळखलं नाहीयेस. मम्माने ऐश्वर्या वहिनीला सुद्धा बेसावधच ठेवलं होतं. नाहीतर ऐश्वर्या वहिनी नक्कीच इतकी भोळी नाहीये की ती स्वतःहून घरी येईल. ह्याचा अर्थ मम्माने तिला काहीतरी वेगळं सांगून घरी बोलावून घेतलं असणार. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं? ऐश्वर्या वहिनीला जर परिणामांची कल्पना असती तर ती कधीच समोर आली नसती. ह्याचा अर्थ मम्माने आधी तिचा विश्वास जिंकला पूर्णपणे आणि मग तिचाच विश्वासघात केला. मला चांगलाच अनुभव आहे हा तिचा. मी लहानपणापासून तिचं हे रूप बघत आली आहे. मम्मा जेव्हा शांत असते ना तेव्हा ती जास्त धोकादायक असते. पण तारा, भैरवीजींनी हे खूप चांगलं काम केलंय. नाही म्हणजे त्यांच्यामुळेच ऐश्वर्या वहिनीचं खरं रूप जगासमोर आलं. त्यांच्यामुळेच आम्हाला सगळ्यांना कळलं ना. हे वाईट आहे सोहम. वाईट? नक्की काय म्हणायचंय तुला? कारण आय नो, मी माझ्या मम्माला तुझ्यापेक्षा जास्त चांगल्याने ओळखते. तिच्या डोक्यात नक्कीच काही ना काही प्लॅनिंग सुरू असणार आहे. हे सगळं ना ऐश्वर्या वहिनीचा भिंग फुटण्यापुरता मर्यादित नाहीये. सो तू तुझ्या घरच्यांना तिच्यापासून सावध राहायला सांग, हेच मी सुचवेन. माझ्या घरच्यांना? अरे अगं काय बोलतेस तू? ते तुझंही घर आहे, तुझंही कुटुंब आहे. पाहिजे ए हॅलो ऐश्वर्या, ए तू बोललास ना हॅलो. हा तर हॅलो हा शब्द काढून टाक. भीती वाटते माहिती का ऐश्वर्याला सारखं वाटतं. तू हसू नको. हा ती हसती ना की सगळे तुम्ही हसू नका रे. सगळे म्हणजे ती असल्यावर आपण कसं एकमेकांना म्हणतो हे बोल नको हे नको बोलू. आज कसं आपण रिलॅक्स होऊन बसलोय हो नाही. हो खरंय. फक्त नील भाऊजी आणि सोहम नाही आहेत. हो ना, त्यांची ती मस्ती आणि धावपळ असली की घरात चैतन्य असतं. तर घर खूप रिकामा रिकामा वाटतंय. मग मी असं करतो, आई बाबांना बोलवून आणतो. चल का कुठे जा म्हणून सांग ना. माझं आजकाल ना आईसमोर बोलताना ना स्टॅम्परिंग व्हायला लागले. असं होतं. तू मुद्दामून करतो का रे? तुला माहिती आहे ना सगळं. माझी वाट लागते म्हणून. नको मी जातो. नको असू दे बस. तुझा जीव धोक्यात नाही घालणार मी. धन्यवाद. मुद्दामून करतो ना. हा बोला. का? अच्छा बरं ठीक आहे. अहो काय झालं, कोणाचा फोन होता? स्टुडिओमधून फोन होता. तुझं रेकॉर्डिंग परत पोस्टपोन झालंय. परत तिसऱ्यांदा? सावली म्हणून किती तयारी केली होती यासाठी. असू आता काय करणार, टेक्निकल इश्यू आहे. सगळ्यांच्या वेळा जुळून आल्या पाहिजे. सारंग, मी काय म्हणते, आपण सावलीची पत्रिका एकदा जगन्नाथजींना जाऊन दाखवूयात का? नाही म्हणजे काही ग्रहदोष वगैरे असेल तर कळेल ना. नाही नको बहिणी, त्याची काही गरज नाही. माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही. ते म्हणतात ते बरोबर आहे, कष्टाला नशिबाची जोड असावी लागते. पण फक्त नशिबावर विश्वास ठेवून नाही ना चालत. सावलीचं भविष्य उज्ज्वल आहे. ते कोणीही रोखू नाही शकत. काही म्हणा माई, तुमचा मास्टर प्लॅन का काय तो माझ्या पचनी पडला नाहीये. अहो त्या ऐश्वर्याला त्या तुम्ही मेहंद्यांच्या घरातनं बाहेर काढून सावळीचा मार्ग नाही का मोकळा केला. हा त्या मेहंद्यांच्या घरातलं तिचं स्थान आता बळकट होईल असं नाही का वाटत तुम्हाला माई? तिला वाटू दे की थोडे दिवस असं, काही हरकत नाही. राहिला प्रश्न तिचा त्या घरातल्या स्थानाबद्दलचा ना, तर लवकरच तिची अशी अवस्था करणार आहे ना मी की घरातल्या पाय पुसणीपेक्षाही वाईट अवस्था असेल तिची. पण त्याआधी मला तिचं समाजातलं स्थान नष्ट करायचंय. जो नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं काही माझं आणि माझ्या ताराचं होतं ना, ते आता तिच्याकडे गेलंय. तेच तिच्याकडून पुन्हा हिसकावून घ्यायचंय मला. माई अहो स्वप्नांच्या दुनियेत जगणं सोडा आता. अहो तारा मॅडमचे सगळे फॅन्स सुद्धा आता सावळीचे फॅन्स झालेत.
सोशल मीडियावर केवढी चर्चा आहे तिची. आणि तसं बी ती तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करतेय ही बातमी आलीच असेल ना तुमच्यापर्यंत. शिळी बातमी आहे. त्यापेक्षा तुला मी अजून एक मस्त बातमी सांगते. त्यापेक्षा मोठी बातमी कोणती बाई सांगा. ही भैरवी वझे पुन्हा मैदानात उतरतीये. ही वाघीण आता पुन्हा डरकाळी फोडणार. मी गाणार. काय सांगता काय बाई. म्हणजे एवढ्या वर्षांनी तुम्ही परत एकदा हांबर गाणार. हा तुला खोटं वाटतंय? बर थांब दाखवते तुला. हा म्हणा म्हणा मस्तपैकी गाणं म्हणा एखादं. हा होऊन द्या. ए बावळट, गाणं नाही म्हणत आहे. वा एक गंमत दाखवते थांब. स्पीकरवर ठेवते हा फोन. हॅलो, भैरवी वसे बोलते. काय उद्याच्या रेकॉर्डिंगची सगळी तयारी झाली ना? मी अगदी वेळेवर पोहोचणार आहे बरं का. हो हो, सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली आहे. खरं सांगू तर आम्हाला हे गाणं गाण्यासाठी तुम्हीच हव्या होतात. अहो हवे होते म्हणजे काय, आहेच मी. एक मिनिट, हव्या होत्या म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? सॉरी, पण आमच्या मॅडमने हे गाणं तुम्हाला द्यायचं नाही असं ठरवलंय. तुमचा खोटेपणा जगासमोर आला ना, त्यामुळे त्यांना त्या गाण्यासाठी सच्चा सूर हवाय. त्यासाठी त्यांना नवीन चेहरा मिळालाय. कोण आहे तुमचा नवा चेहरा? त्यांनी हे गाणं सावली मेहेंदळेकडून गाऊन घ्यायचं ठरवलंय. ऐकलं का? आनंदाची बातमी आहे. काय हो, काय झालं? एवढी कसली आनंदाची बातमी? आपली लेक उद्या रेकॉर्डिंग करणार आहे. सारंगचा फोन आला होता, बोलवणं केलंय आपल्याला. अय्या खरं? हे बघ, म्हणजे आता आपल्याला सावलीला असं त्या स्टुडिओत असं माईक समोर वगैरे उभं राहून गाताना पाहायला मिळणार. माझी किती दिवसापासून इच्छा होती तिला असं गाताना पाहायची. अहो आपण नक्की जायचं हं? नक्की जायचं म्हणजे काय? जायचं, 100% जायचं. कळलं ना? तुझी इच्छा पूर्ण होणार. अलका, सावलीच्या आयुष्यात तर सध्या जे काही घडतंय ते बघून तिचे सोन्याचे दिवस सुरू झाले असं वाटायला लागलं. फक्त ते गालबोट सोडलं तर. गालबोट? त्या ऐश्वर्याबद्दल बोलताय ना? काय त्रास दिलाय माझ्या लेकीला तिने. पण मला तर वाटतंय हा राहू आता आपल्या लेकीच्या आयुष्यातून कायमचा गेलाय. कायमचा गेला की नाही माहित नाही, म्हणजे सांगता नाही येणार. कारण आपल्यासमोर कोण उभं आहे ना हे पण बघावं लागणार. अलका, ऐश्वर्या आहे ती. सहजासहजी हार मानणारी नाही आणि गप्प बसणारी तर बाई नाहीच आहे ती. तिला तिचा हा अपमान पचवणं खूप जड जाणार आहे. हो पण आता परिस्थिती जरा वेगळी आहे. नाही म्हणजे आजवर ती वाचली कारण तिच्या विरुद्ध ठोस पुरावे नव्हते आपल्याकडे. पण आता सगळ्या पुराव्यानिशी तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलंय. स्वतः तिलोत्तमाने तिला घराबाहेर काढलंय. ज्या घरात सासूने तिला नाकारलंय त्या घरात ती परत कशी येईल? काही नाही, मला तर अगदी वाटतंय की तिलोत्तमा तिला कधीही माफ करणार नाही. आणि मला असं वाटतं ना, आता ती लवकर घरी परत येणारही नाही. आणि जरी आली ना तरी त्या घरात तिला तिचं ते स्थान पुन्हा मिळणे नाही. ते काही असो, आपली लेक आता तिकडे सुखात आहे. सारंगचा तिला अगदी खंबीर पाठिंबा आहे. खरंय.